राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय झालं, बरेच दिवस गॅप पाडला. म्हणलं थोडी आपण बनवलेल्या वनौषधीची माहिती पण द्यावा आणि तुमच्याशी थोडं बोलणं बी होईल. विषय असा आहे की यूट्यूब चालू केल्यानंतर आपण फोन नंबर संपूर्ण महाराष्ट्रात हे केला. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेतले, काय कसं हे यूट्यूबचं काम करत असताना आपली शेती बघून एक गोष्ट लक्षात आली की अनेक असे गुप्त विषय आहेत की त्या विषयावर बोललं जात नाही. आणि बऱ्याचशा लोकांची साधं कुठं मुतायला जरी गेला त्या सिटीच्या ठिकाणी तरी तिथल्या मुतारीत ते पोस्टर लावलेलं असतं, गुप्त रोग से परेशान हो, रामबाण औषधी, आमकं तमकं, बुवा बाबांचे नंबर आमकं तमकं. त्या नंबरवर एखादा कॉन्टॅक्ट करतो. लैंगिक समस्या आहे, हस्तमैथुंकी समस्या आहे, लागलं पडी बरं का. हे सगळं ट्रॅप आहेत, लक्षात घे. हे फासा असा फिरून फिरून टाकणार, कंप्लेंट नाल्यात होतं. ह्यांच्या नादी लागायचं नाही. तुमच्या माहिती सांग, मेडिकलमध्ये अनेक प्रकारचे औषध आहे, शक्तिवर्षक, आमकं तमकं. 50 ग्रॅम दे, 500 दे, 700 दे, 400. 50 ग्रॅम बरं, लय अवघड. हे सगळं असं चाललं. मला कसं वाटलं की इथं ह्या क्षेत्रात आपण काहीतरी देऊ शकतो 100%. त्याचं कारण म्हणजे लैंगिक क्षमता कमी होणे एखाद्या पुरुषाची, आणि मग ती स्त्री असमाधान राहणे, घरात कालवा किरकिर बांधणं, आणि पुरुषही असमाधानी असतो. ही गोष्ट घडते, ह्याला एक गोष्ट कारणीभूत नाही. लक्षात, जसं जसं वय वाढन, वयाचा पहिला इफेक्ट असतो याच्यावर. तुमचं वय जसं वाढन तसं तुमचं संपूर्ण, आता आपण म्हणतो 40 नंतर गोत्र डिले होत्यात जुन्या माणसाचे, त्याला तेच कारण आहे. आहारात बदल झाला, सगळं डुप्लिकेशन खाणं आलं. आता गावरान ज्वारीचं तुम्ही बाकरा आता ते मिळतच नाही बघायला, पण कधी सोलापूर जिल्ह्यात जर काही भागात अजूनही गावरान ज्वारी पिकवली जाते स्वतःच्या घर खर्चासाठी. तो घास जर 4 वेळा जास्त चावला त्यातून गोड रस निघतो, त्याला म्हणतात गावरान ज्वारी. हा, लसूण जो लालसर लालसर आहे गावरान, तो गेला आणि त्याच्या जागेवर पांढरा आला मोठाला. म्हणजे कमी कमी होत चाललं. सगळ्यात वाईट माणसाची वाट लावली असेल ना तर ही मैद्याच्या पदार्थाने लावली. तुम्हाला सांगतो, आयुर्वेद असं सांगतं, हे जे 3 गोष्टी आहेत, मैदा, साखर आणि तेल, ह्या 3 गोष्टीपासून मनुष्य प्राणी जेवढा अलिप्त राहील ना तेवढा त्याची शरीर प्रकृती किंवा तेवढी त्याची लैंगिक क्षमता ओके मध्ये राहणार. त्या भाजी घेतली ना 100, 150, 200 रुपये घेतात समजा. आपण हॉटेलमध्ये नाही का मागव, आखी एक पडी तर तेलच, त्याच्यात सगळं तेलातच हरभरा बी पवतोय आणि ती मटणाचं खडं बी पवत्यात तेलात. तो कार्यक्रम ध्यानात ठेवा. मनुष्य प्राणी आहे ना, ह्याची बॉडी कशी बनवली देवाने, लक्षात घ्या. तेल ह्याचा वापर एवढे अख्ख्या लाखो करोडो प्राणी आहेत, पक्षी, त्यात फक्त माणूसच करतो तेलाचा वापर स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. पुरू द्या, तेलाचा वापर फक्त माणूसच करतो. आणि माणसाशिवाय अटॅक कोणाला येत नाही, पशु पक्ष्याला अटॅक येत नाही, आता तेल इतकं भयानक येते. ह्या 3 गोष्टीला थोडं तुम्ही जरा कंट्रोल करा. मैदा, साखर आणि तेल हे कमी. हा, 10-10, 12-12 कप चहा वाण्याने तुला कवा बी तिरडी बांधते. तुम्हाला तो अटॅकली ती जागा खुर्ची पडाय बसली एवढी मोठी डिअर घेऊन. कायला 15 कप चहा आणि 12 कप चहा फुकाट मिळते म्हणतो, अजिबातच नको. एवढं बेकार आहे चहाचा कार्यक्रम. चहा फक्त जिभेवर एक फुरका मारतो ना तवच चांगला लागणारी चीज आहे. ती एकदा आत गेलं, हा आत गेलं ना की त्याचं ते असं ठिसऱ्या 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 दुधाच्या होत्यात त्या. हा, आणि त्या ठिसऱ्यांच्यामुळं ते पित्त, पचनाचा त्रास, हे असले लय खरं भयानक आहे चहा. ध्यानात ठेवा. तो अनेक ब्रँडिंग खाली विकून लोकांनी 4-4 मजल्या बांधल्यात. लोकांना विकण्याशी मतलब आहे. तुम्हाला काय, तुम्हाला त्या शहरात त्यांना काय नाही. हा, घ्यायचा चहा कोरा घ्या, त्याच्यात थोडं लिंबू पिळा, ते शरीराला चांगले. थोडं लिंबू, लेमन टी म्हणतात ते चांगला. पण हे असल्या भानगडीत पडायचं नाही, ते पण कमी साखरेचा. आता हिथं काय झालंय, अनेक लोकांशी चर्चा करता करता लोकांच्या समस्या जाणून घेता का, ते म्हणतात इतकी लाज वाटते की दवाखान्यात बी जाऊ शकतो. दवाखान्यात एखादा मी गेलो होतो, त्याने 5,000, 8,000, 10,000 द्यायचं काहीतरी, एवढाले पैसे उकळतात लोक बरं का.
मग मी काय केलं, थोडं आयुर्वेदाचे पुस्तकं याचा स्टडी करून मला थोडी आधी बी माहिती होती की आपल्या भारतातल्या काही भाग असा आहे तिथं वातावरण असं आहे की तिथं काही वनस्पती पिकतात आणि त्या ठिकाणून मी त्याच्या साथ आहेत त्या. पण मी राजस्थानात 15-16 दिवस होतो. मला बऱ्याच वाळवंटाचं सापडले की कशाने काय होते. ह्या वनस्पती सगळ्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ अश्वगंधा असेल, सफेद मुसळी असेल, शतावरी असेल, गोखरू असेल, माहीत सगळ्याला आहे. पण ते दुकानात ते रंगीत डबी, हाय फाय डबी, त्याचं ते टॅक्सन, त्याचं आमकन तमकन, याच्या नावाखाली ती लय उलस टाकी त्यात किंमत मारण्याची. त्याबद्दल आपल्याला काय म्हणणं नाही बाबा, धंदा आहे त्यांचा. हे जास्त प्रमाणात त्याची क्वांटिटी जास्त देऊ, कमी किमतीत लोकांना कसं देता येईल या दृष्टीने मी तो प्रयत्न केला. 5 लायसन लागतात त्याच्यासाठी, एक आपल्याला मिळाले 4 प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळं मी भविष्यात आहे ना कमीत कमी हा प्रॉडक्ट जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यात कारणीभूत. आणि प्रतिकारशक्ती माणसाची वाढली की बाकीचं सगळं सुरायला लागतंय तुम्हाला सांगतो. हा, मग 2 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं, 6 मिनटं टायमिंग असणारे लोक 100% समाधान झाल्याशिवाय राहणार. आणि हे सगळ्यात मोठं पुण्य आहे, लक्षात घ्या. कारण ह्या गोष्टी असं उघडपणे बोललं जात नाही किंवा काय नाही, पण ते लोकांच्यापर्यंत पोचावं, त्यांना त्याचा फरक पडावा, त्यांना आणि त्याचा आशीर्वाद मला मिळावा. दुसरी गोष्ट, एखादी कामोत्तेजक गोळी खाल्ली, बघा ते जग कसं आहे, असं झटपट जग निघाले की ती तराटच बा 5 मिनिटात. पण तीच हृदयावर किती काम करते काय. आणि प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा आहे की माणूस तात्पुरतं बघतो, पण नंतर गोळीशिवाय काहीच होत नाही. हे लय मोठा धोका आहे, ध्यानात ठेवा. त्याला मग त्या शरीराची ती सवय लागते त्या औषधाची. ह्याच्यापासून कुठंतरी, आणि मारण्याच्या कंपन्या, मारण्याच्या अमेरिकन प्रोडक्ट, नामकन तमकन लाख लपडी त्याच्यात. गुप्त विषय लोक सांगू शकत नाही. एवढा रिस्क फॅक्टरमध्ये पुरुष जगतोय. तिसरा, स्वतःचं इरेक्शन कमी व्हायला सगळ्यात महत्वाचा घटक तुम्हाला सांगतो, ट्रेस. तुमच्या बायकोला किती आहे, मुलांना किती आहे आणि तुम्हाला किती, ह्याचं जर मोजमाप केलं ना, पुरुषावर प्रचंड ट्रेस आहे असं मला सांगतो. जिथं काम करतोय, जिथं त्याचं काय 4 पैसे कमावतोय, ते कष्ट करायचं, तिथं नोकरी करायची, ते ह्याचं वरिष्ठांचं बोलणं खायचं, आणि घरना हे आणा आपलं ह्यानी हप्त्यानी, ते आणा हप्त्यानी, कर्ज असतं, कर्जाचा ट्रेस, नोकरी सांभाळायची, धावपळ, हे ते, आणि ते निकृष्ट दर्जाचं खाणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं आणखी एक ट्रेसला वाढायला कारणीभूत किंवा इरेक्शन कमी व्हायला कारणीभूत गोष्ट तुम्हाला सांगतो. जे पदार्थ आपण खातो त्याच्यावर कीटकनाशकाचा भयंकर वापर चालतो. आम्ही लहान लहान होतो ना, आता मी स्वतः बाजारात आमचे वांग विकलेली आहेत, बाहेरच्या बाजारात जाऊन विकलेली आहेत, तर 10 वांग्यातून एक वांग किडकच राहायचं. हा, ती किडकं दाखवायची, हे किडकं आहे, ती मायला म्हणायची, ही नको, दुसरं नाही. का तर एंडोसल्फान सोडून औषधच नव्हतं काय. काळ बदलला, आता असं गॅस पॉयझन निघाल्यात. गॅस पॉयझन म्हणजे असा प्रकार आहे की त्याचा गॅस तयार होतो ते मारल्यानंतर. वांग्याच्या फुलाच्या आत असलेल्या आळीपर्यंत गॅस गेला किती तोंड असून जाते. तुम्ही कधी अशी टवटवीत भाजीपाला पाणी शिपडून मारायला बघितलंय कधी? तुम्हाला जे वाटतं ना, किती चवचवीत, किती चव छान येईन, असं मस्त वांग्याचं भरीत करू, हे करू, ते करू. पण ते भाजीपाला घेऊन चांगला स्वच्छ धुवा, थोड्या कोमट पाण्याने धुवा. कारण त्या कोमट पाण्याच्या वर बघितलं ना, असं लाईट लावायची, रंगीत 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 तुम्हाला असं सप्तरंग कशा आहेत तसं दिसतं तुम्हाला. याचं हे काय आहे माहिती आहे का, औषधाचे. आणि जे आत मुरलं ते आपल्या पोटात जाणार, त्या बरोबर नाही. माझी कधी मध्ये चक्कर असते. आपलं आळंदी माऊलींची, त्या ठिकाणी इंद्रायणी हॉस्पिटल आहे. भरपूर भयानक कॅन्सरचे पेशंट आहेत तिथं. आणि चांगलं सरळ मार्गी जगणारी चांगल्या घरची लोक ही फक्त ह्या औषधी जे आहेत, औषधी म्हणण्यापेक्षा कीटकनाशक, यांच्यामुळे हा विषय झाला. आयुष्यमान कमी झाले हे तर तुम्हाला माहिती. मग पुढच्या काळामध्ये समजा आता करोना कसा आलता, तसा एखादाच अजून काय आला तर आपल्याला गॅरंटी देता येत नाही. आणि सरकार तुम्हाला माहिती पकड नेऊन टाकत इंजेक्शन. त्याच्यामुळं आपलीच प्रतिकारशक्ती जर थोडी चांगली असेल तर काय अडचण काय बा, मी म्हणतो असा विषय. त्या हिशोबाने मी ह्या वनस्पतींची, आणि कसं लोक बा विचारतात काय काय किती किती टाकलंय, कसं केलंय. कुणी कुणाला कुणाची इद्या देत नसतं, ध्यानात ठेवा. विचारणाराने ज्याच्या लय चौकशी आहे ना, घेऊ नको बुवा, माझ्या डोक्याला ताण नको, येऊच नको. हा, असा विषय असतो.
त्याच्यामुळे पेटंट घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि रिझल्ट अजून एक, जी पाटकुनी काम करणारी गोळी आहे 5 मिनिटात, ती समजा 60 रुपये 70 रुपयाला घासा नाही, एक 100 रुपयाला घासा ना, ते लोक घेतात, त्याचा रिझल्ट लगेच. दुर्दैव असं आहे की ही जी वनौषधी ना, ह्याचा रिझल्ट याला 25 दिवसापासून जास्त वेळ लागतो, लक्षात घ्या. पण जे येईल, जे ते तुमचं निरंतर टिकून राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आळस वाटत नाही किंवा एक एक कमजोरी वाटत नाही स्वतःमध्ये, म्हणजे फ्रेश वाटतं माणसाला. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्टी. का वनौषधी आपल्याच आहेत आणि वापर करून करते सगळे परदेशातले हायफाय लोक, असा विषय. त्याच्यामुळं हा पर्याय मी आपल्या लोकांसाठी, आपल्या महाराष्ट्रात झालं किंवा आपल्या लोकांसाठी खुला करायचं प्रयत्न चालू आहेत. लायसन्सची प्रोसेस चालू आहे. पण काय 5-50 आता राहिलं असत्यान पुढं, तेवढं तुम्ही उद्याच्या अंकात तुम्हाला नंबर दिलेला आहे पहिला, घेऊन टाका आणि डेली हे. आणि घेण्याची पद्धत लई सोपी आहे. कोमट पाण्यात 1 चमचा आहे फक्त, अनुशापोटी बरं का. त्यानंतर 1 तास काय खायचं नाही. हा, आणि गाठा नका ओढत जाऊ. थोडं सिपने घेतलं ना, आपल्या तोंडातली लाळ आहे ना, ही सुत्यात मिक्स झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. एवढ्या गोष्टी ध्यान ठेवा. रिझल्टाला मामाला फोन करा. रामकृष्ण हरी माऊली.